वणी येथील सबस्टेशन पाठीमागे असलेल्या गणेशनगर भागात गेल्या 20 वर्षांपासून रस्ते, गटार व पथदीप नसल्याने रहिवाशांची मोठी गैरसोय होत असून याबाबत ग्रामपंचायतीस वेळोवेळी तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करीत आज संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीत निवेदन देत जोपर्यंत रस्ता, पथदीप यांचे काम होणार नाही तोपर्यंत घर आणि नळपट्टी भरणार नसल्याची भूमिका घेतली आहे। वणी नाशिक रस्त्यावरील संस्कृती नगरच्या सबस्टेशनच्या पाठीमागच्या बाजूस गट नंबर 328 मधील गणेशनगर भागात मूलभूत सुविधा यात रस्ते व पथदिवे नसल्याने अनेक दिवसांच्या समस्यांना कंटाळून व संताप महिलांनी वणी ग्रामपंचायत मध्ये निवेदन दिले। या भागात 15 ते 20 वर्षांपासून मूलभूत सुविधांचा अभाव आहे। या भागात ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नाही। येथील 40 ते 50 कुटुंबांना त्रास सहन करावा लागतोय। पावसाळ्यात या भागात संपूर्ण चिखलाचे साम्राज्य झालेले असते, तसेच पथदीप नसल्याने या परिसरात अंधाराच असतो। त्यामुळे अनेकदा चोऱ्या झाल्या। ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिलांना या रस्त्याने चालणे मुश्किल झाले। याबाबत येथील महिलांनी वणी ग्रामपंचायत येथे ग्राम विकास अधिकारी संजय देशमुख यांना निवेदन दिलं। यावर श्री देशमुख यांनी नोव्हेंबरमध्ये विकास आराखडा तयार केला जाणार असून त्यात तेथील रस्त्याचे नियोजन करू किंवा एखाद्या योजनेतून रस्ता व इतर मूलभूत सुविधा करू असे आश्वासन दिले। परिसरात नवीन रहिवासी भागात रस्ते, पथदीप यांचे काम अग्रक्रमाने केले, मात्र आमच्या जुन्या वसाहतीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप महिलांनी केलाय। यावेळी पूनम मालाणी, रुपाली मार्कंड, दीपाली बागुल, कलावता चौरे, उषा गायकवाड, सोनाली चव्हाण, सुनीता चौधरी, रेखा राजपूत, मंदा पवार, वैशाली थोरात आदी महिलांनी परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने निवेदन दिले। नगर मधले आम्ही रहिवासी आहे। गणेशनगर सबस्टेशनच्या पाठीमागे राहतो। 20 वर्ष झाले तरी रस्त्यांची कामं अजून झालेली नाही। मागचे सगळे रस्ते पूर्ण होऊन झाले तरी आमच्या रस्त्यांकडे कोणी येत नाही, बघत नाही। म्हातारे माणसं येतात जातात पण कोणी तिथं येऊन बघत नाही। असं तरी ग्रामपंचायतांनी येऊन रस्त्यांचं काम बघून घ्यावं आणि लवकरात लवकर करावं। तिचा गटारीचा प्रॉब्लेमचा एकदा सांगितलं ते दुसऱ्यांदा सांगितलं, पण समोरच्याने पण सरांनी रिस्पॉन्स दिला पाहिजे ना। आपण एवढा लांबून आलो, काहींची किती अडचणी, दोनदा तीनदा येऊन गेलो ना। कोणी म्हणजे आपण सारखं येतच राहायचं का असं म्हणायचं आम्हाला। आणि कॉलनीचे रस्ते झाले, म्हणजे 2 वर्ष झाली ज्यांना राहिले त्यांचे रस्ते झाले आणि आम्ही 20 वर्षापासून राहतो। आम्हाला रस्त्यांचा हे आम्हाला म्हणजे लगेच सांगतात का आमचं काम नाही येत असं। बिल्डरांचं काम आहे, मग नवीन कॉलनीचे रस्ते बिल्डरांनी केले का? त्या पार्टीने भरून आणि ते पसरवून आम्ही स्वतः आम्हाला आमचे सगळे खड्डे बुजवावे लागतात रस्त्याचे। ग्रामपंचायतवाल्यांना सांगितलं की हे खड्डे खूप चिखल होतोय, पाऊस होतोय, तिथे लहान मुलं सटकताय, म्हाताऱ्या कुठे चालता येत नाही त्यांना व्यवस्थित। आमच्या सारख्यांना चालता येत नाही तर म्हाताऱ्यांना कुठे आमच्या जी स्कूटी चालवतो आम्ही ते सुद्धा स्लिप होत आहे। त्यांना ग्रामपंचायतवाले काही मेंबर वगैरे आले तिथे 1-2 वेळेस, त्यांना सांगितलं ते म्हणतात आम्ही तुमची दिलेलं आहे तुमच्यावरती, जेव्हा येईल तेव्हा करू। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी।